नमस्कार. विचार करा, महाराष्ट्रात स्वतःच्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवणं अचानक खूपच सोपं आणि स्वस्त झालंय. सगळं अगदी छान चाललंय आणि मग अचानक एका सरकारी नियमामुळे या सगळ्या प्रगतीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की नेमकं काय घडलंय आणि यामागे नक्की काय कारणं आहेत. तर हा आकडा आहे 15,000 रुपये. ही आहे प्रति किलोवॅट मागे होणारी थेट बचत. म्हणजे बघा, महाराष्ट्रात नवीन रूफटॉप सोलार बसवल्यास सरासरी इतके पैसे वाचत होते. आणि साहजिकच यामुळे सोलारचा पर्याय अनेकांना आपलासा वाटू लागला होता. आता ही बचत शक्य कशी झाली याचं श्रेय जातं महावितरणच्या स्मार्ट योजनेला. या योजनेसाठी जे टेंडर काढण्यात आलं त्यात 1 किलोवॉटच्या सोलार सिस्टीमची किंमत चक्क 45,450 रुपयांपर्यंत खाली आली. विचार करा, पूर्वी याच सिस्टीमसाठी साधारण 60,000 रुपये लागायचे. म्हणजे केवढा मोठा फरक आहे हा. बरं, तर किंमत कमी झाली होती, पण गोष्ट इथेच संपत नाहीये. या कमी झालेल्या किमतीसोबतच केंद्र सरकारची एक मोठी योजना सुद्धा होती आणि या दोन्हींमुळे ग्राहकांसाठी एक सुवर्ण संधीच निर्माण झाली होती. चला बघूया कशी. ही योजना म्हणजे पंतप्रधान सूर्यघर योजना. आणि यातून मिळणारं अनुदान म्हणजे सबसिडी ती खरंच खूप मोठी होती. बघा, 1 किलोवॅटच्या सिस्टमसाठी सरळ सरळ 30,000 रुपये, 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि जर 3 किंवा त्याहून जास्त क्षमतेची सिस्टम बसवली तर तब्बल 78,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळत होतं. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांसाठी ही खरंच एक सुवर्ण संधी होती. म्हणजे सगळं कसं छान सुरू होतं नाही का? सिस्टम स्वस्त झाली होती, सरकारकडनं मोठी सबसिडी मिळत होती आणि मग अचानक एक नवीन अनपेक्षित नियम येतो आणि या सगळ्या प्रगतीच्या गाडीला असा काही ब्रेक लागतो की सगळेच हैराण होतात. ती तारीख होती 13 फेब्रुवारी 2026. याच दिवशी सगळं चित्र बदललं. महावितरणने कोणत्याही अधिकृत परिपत्रक काढलं नाही, कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. फक्त आपल्या ऑनलाईन पोर्टलवर एक नवीन अट लागू करून टाकली आणि बस तिथूनच सगळा गोंधळ सुरू झाला. तर हा नवीन नियम होता तरी काय? याला म्हटलं जातंय 12 महिन्यांच्या वापराचा नियम. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही गेल्या एका वर्षात सरासरी जेवढी वीज वापरली आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त तेवढ्याच क्षमतेची सोलार सिस्टीम बसवता येणार. 1 किलोवॅट सुद्धा जास्त नाही. ठीक आहे, आता वरवर पाहता हा नियम कदाचित काही लोकांना योग्यही वाटेल. पण मग अडचण नेमकी कुठे आहे? या नियमामुळे इतका गोंधळ का उडाला आहे? तर समस्या बरीच मोठी आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे भविष्याचं नियोजनच करता येत नाहीये. समजा पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे, तर त्या वाढीव विजेचं काय? नाही, तुम्ही आत्ता जास्त क्षमतेची सिस्टीम बसवू शकत नाही. दुसरं म्हणजे ते 78,000चं मोठं अनुदान आहे ना, त्यालाही अनेक जण मुकले आहेत. कारण ते मिळवण्यासाठी 3 किलोवॅटची सिस्टीम लागते आणि तेवढा वापरच नसेल तर. आणि सगळ्यात मोठा आणि धक्कादायक परिणाम म्हणजे या एका नियमामुळे राज्यातील जवळपास 50 ते 60% नवीन सोलार प्रकल्प अक्षरशः थांबले आहेत. आता हे सगळं घडल्यावर सोलार ऊर्जा क्षेत्रातले व्यावसायिक आणि त्यांच्या संघटना गप्प बसतील असं वाटते का? नाही. त्यांनी ह्या निर्णयाविरोधात एक तीव्र लढाच सुरू केलाय. या लढ्याचं नेतृत्व करतंय ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन म्हणजे एरिया. त्यांचे प्रतिनिधी हनुमंत भोसले यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले की हा एक मनमानी निर्णय असून वीज कायदा 2003चं उल्लंघन आहे, जो ग्राहकांना स्वतःच्या वापरासाठी वीज निर्माण करण्याचा अधिकार देतो. म्हणजे एरियाचं म्हणणं सरळ आहे, हा निर्णय फक्त मनमानी नाही तर तो बेकायदेशीर आहे. चला आता या वादाच्या मूळ मुद्द्यांवर येऊया. महावितरणची बाजू काय आहे आणि त्याला एरियाचं सडेतोड उत्तर काय आहे हे आपण एक एक करून पाहू. तर बघा, महावितरणचा पहिला दावा असा आहे की लोक जास्त सबसिडी मिळवण्यासाठी गरजेपेक्षा मोठी सिस्टीम बसवतायत. यावर एरियाचं उत्तर एकदम स्पष्ट आहे, हे शक्यच नाही. सबसिडी 3 किलोवॅटवर थांबते. त्यापुढे कितीही मोठी सिस्टीम बसवली तरी सबसिडी वाढत नाही. लोक भविष्याचा विचार करत आहेत. मग महावितरणचा दुसरा आरोप की घरगुती सबसिडीचा वापर व्यावसायिक कामांसाठी होतोय. यावर एरियाचा सवाल आहे की अहो, अधिकाऱ्याच्या सहीशिवाय हे होऊच कसं शकतं? आधी अंतर्गत भ्रष्टाचाराची चौकशी करा, ग्राहकांना दोष का देता? आणि तिसरा मुद्दा की विक्रेते ग्राहकांवर दबाव टाकतात. यावर एरियाचं म्हणणं आहे की राष्ट्रीय पोर्टलवर ग्राहकाला आपला विक्रेता निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, तिथे कसला दबाव? आणि हा आहे ह्या सगळ्या वादाचा सर्वात महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा. एरियाच्या म्हणण्यानुसार कायद्यात स्पष्ट तरतूद आहे की 10 किलोवॅटपर्यंतच्या सोलार सिस्टीमसाठी कोणत्याही तांत्रिक अभ्यासाची गरज नाही. असं असतानाही महावितरण आपल्या पोर्टलवर असे निर्बंध लादून सरळ सरळ कायद्याचंच उल्लंघन करतंय. तर आता या संघर्षात पुढे काय होणार?
लढाई कुठल्या दिशेने जाणार आहे? एरियाने आता पूर्णपणे आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि मर्सीकडे याचिका दाखल केल्या आहेत. थेट ऊर्जा मंत्र्यांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. आणि इतकंच नाही तर हा नियम मागे घेतला नाही तर राज्यभर मोर्चे आणि उपोषण करण्याचा इशाराही दिलाय. आणि या निर्णयाचा परिणाम किती मोठा आहे हे एरियाच्या संचालिका श्रेया मिश्रा यांच्या शब्दांतून स्पष्ट होतं. त्या म्हणतात की महावितरणच्या निर्णयाचा तब्बल 70% ग्राहकांवर परिणाम झाला आहे आणि आमची मागणी एकच आहे, 10 किलोवॅटपर्यंतच्या सिस्टीमला विना अट मंजुरी द्या. तर शेवटी प्रश्न हाच उरतो की महाराष्ट्राच्या सौर ऊर्जेचं भविष्य कोण ठरवणार? सरकारी धोरण की त्याविरोधात उभं राहिलेले हे आंदोलन? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो.